पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। जीजी एक रिक्वेस्ट करू का? रिक्वेस्ट काय? हे आता जे काही झालं ना त्यातलं वासूला काहीच सांगू नका। त्याने काय होणार आहे? नाही काही होणार नाहीये, पण त्याचं खूप काम चालू आहे जीजी। त्यातनं आता दादांमुळे जरासा अपसेट आहे। वर घरात काहीतरी असं झालंय हे जर कळलं तर मूड जाईल त्याचा। त्यापेक्षा आपण त्याला नको सांगू। मी सांगणार नाही याची गॅरंटी मी देते, पण त्याला कळणार नाही असं नाही। तुम्ही तरी सांगू नका। दुसरीकडून कुठून कळलं तर बघू तेव्हाच तेव्हा। ठीक आहे उर्मी, तू रागवली नाही आहेस ना? कशासाठी? आता जे झालं नाही नाही त्यात माझी चूक होती। खरं तर नव्हती। सायकॉलॉजीची स्टुडंट आहे ना मी। या अशा लोकांना समजून घेता आलंच पाहिजे मला, नाहीतर उपयोग काय माझ्या शिक्षणाचा? तसं नाही ग, इथे आल्यापासून सतत अपमानच होत आहेत ना तुझे। जीजी मान अपमानाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत माझ्या। मुळात यात माझा अपमान झालाय असं वाटलंच नाही मला। अक्का आणि नंदिनीची केस अभ्यासासाठी समोर आली असं वाटू लागलंय मला। तसं नाही ग, तुम्ही माझी काळजी करू नका, आता सगळं नीट होईल। तू रागवून जाणार नाहीस ना? जाण्यासाठी मुळात आलेच नाही। बाई 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 बाई, काय होत्या अक्कांचा अवतार। बरं झालं बाई मी त्यांच्याकडे तोंडाला लागले नाही ते, नाहीतर त्यांनी माझ्या पण पितरांचा सगळा उद्धार केला असता। कसं बोलल्या होत्या उर्मिला माईन समोर? तर काय जमिनीवर खिळल्यासारख्या उभ्या होत्या माई। काय करावं हे माईंना सुचलंच नाही। ह्या अक्कांनी एकदा रुद्रावतार धारण केला ना की सगळ्यांची पाचावर धारण बसते, कुणाची बिशात नसते त्यांच्या समोर बोलायची। उर्मी काही बोलली नाही मग? काय बोलणार, आई बाबांना काही बोलू नका म्हणत होती, पण त्या कसल्या ऐकतायत? अख्ख्या खानदानाचा उद्धार केला त्यांनी। एवढ्या भयानक आहेत होत्या। तुम्ही असायला हवा होता अक्कांचा रुद्रावतार बघायला। माझे तर धाबेच जण आणले होते। मी काही आता त्यांच्या वाऱ्याला उभी राहायची नाही, नकोच ते। एवढं कोण ऐकून घेणार? मी काय म्हणते, ती नंदिनी काही पुनर्वसू भाऊजींचा नाद सोडायला तयार नाहीये हो। अहो मला काय वाटतं, दादा आता तुम्हालाच मठाधिपती करतील। गप्प बस तू। माझ्यावर का ओरडताय? अगं आपल्या घरावर कुठलं संकट आलंय आणि तुला मठाधिपतीचं पडलंय? मग दादा काय आता पुनर्वसू भाऊजींना मठाधिपती करणार आहेत का? आधी हा प्रश्न तर सुटू दे। हा प्रश्न उर्मी किंवा अक्का घराबाहेर गेल्याशिवाय काही सुटणार नाही। अरे काय मध्ये मध्ये तुझं? मध्ये मध्ये काय, मी इकडे बाजूला आहे। मध्ये मध्ये 2 तास झाले, बरोबर 2 तास। हिनं अजून मला फोन केलेला नाहीये। कामात असेल ती। एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय। म्हणजे लग्न झाल्या झाल्या त्या लोकांनी तिला किचन मध्ये राबायला पाठवलेली आहे। म्हणजे चहा करायला 2-2 तास आणि स्वतःच्या बापाला फोन करायला साधी 2 मिनिटं वेळ होऊ नये तिला। विद्याधर, आपलं ठरलं होतं ना तिला फोन नाही करायचा म्हणून। माझी मुलगी आहे ती, तिला फोन करायला मला कोणाच्या काय परवानगीची गरज नाहीये। अरे ती आहे आनंदात। अरे मग फोन का नाही करत आहे? अरे करेल। हेच मला हेच म्हणायचं होतं बरं काय। हा म्हणजे एका छोट्याशा गावातल्या कर्मठ घरात गेलेली आहे ती। तिकडे जाऊन तिचं सगळं आयुष्य हे सोळं स्वयंपाक, येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार आणि ते घरकाम करण्यातच वाया जाऊ नये। अरे शिकलेली आहे माझी मुलगी, हुशार आहे चांगली। तिच्या शिक्षणाचा आणि हुशारीचा चांगला उपयोग झाला पाहिजे, पण तसा काही तिकडे होईल असं मला अजिबात वाटत नाहीये। तू सुतावरून स्वर्ग गाठतोस हा? शीतावरून भाताची परीक्षा असं म्हणूया ना त्यापेक्षा। म्हणजे काय रे? म्हणजे बघ ना, म्हणजे आल्या आल्या त्या मुलीला तिकडे किचन मध्ये राबवायला पाठवलीये। 2 तास झाले, स्वतःच्या वडिलांना फोन करायला वेळ नाही झालेला तिला।
अरे मुळात मला काय म्हणायचंय, त्याला चहा हवाय ना, मग माझ्या मुलीने का करायचा तो? त्यानं घ्यावा ना स्वतःच्या हाताने करून काय तो. अरे सगळ्याच बायकांना नवऱ्यासाठी चहा बनवावा लागतो. हा लगेच ऐकवायला नकोय, पण हा काही नियम नाहीये. माझी मुलगी आहे ती. विद्याधर, काय तुझी मुलगी आता पुनर्वसूची बायको आहे आणि त्या घरची सून आहे. पण म्हणून काय तिला तिकडे मी राबायला पाठवलेलं नाहीये. एक मिनिट विद्याधर, तू तिला काही राबवायला पाठवली नाहीयेस, तिची तीच गेली आहे. तू काय हसतेस? आणि दुसरं, त्या घराला आपलं घर समजून तिनं समजा 4 कामं केली तर काय बिघडलं? इथे पण ती करतच होती की. हो पण या घरात तिच्या स्वेच्छेचा प्रश्न होता, सक्ती नव्हती केली कोणी तिच्यावर. अरे पण मग त्यांच्याकडेही नसेल. नाही तर काय. तुला काय माहित ग? माहित म्हणजे उगाच आपलं मराठी भाषा येते म्हणून बोलत सोडायचं काहीतरी. झाली पुन्हा चिडायला सुरुवात झाली याची. कोणी मिळाला नाही की हक्काची बायको आहेच. ह्यासाठी लग्न करून आणलेस करे तुम्हाला इथे? नाही 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 नाही, सारखी तुझी भुणभुण ऐकायला मिळावी म्हणून लग्न केलंय मी. चांगला सुखात होतो मी, पण माझं सुख बघवलं नाही ना माझ्या या आईला. ए मला का मध्ये आणतोस? मी नाही तुमच्या दोघांच्या मध्ये, बघ बाजूला आहे. आणि मला काय बघवलं नाही रे, स्वतः तर प्रेमविवाह केलास. हो तीच चूक झाली ना माझी, तीच चूक झाली. वा छान. आई नशीब माझं स्वतःची चूक कधी का होईना मान्य करतोय. नाही ठीक आहे, हसा तुम्ही, टाळ्या वगैरे द्या, सगळं करा, पण हे बघा वेळच्या वेळी मला उर्मीची जर खुशाली कळली नाही तर मी सरळ बॅग उचलेन आणि तडक त्यांच्या घरी जाईन. मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय अजिबात खात्री पटणार नाही की माझी मुलगी तिकडे आनंदात आहे म्हणून. किती वेळ उर्मी? अगं बाबांचा फोन येऊन गेला आणि मला सांग, चहा तू आणायचा सोडून नंदिनीला का पाठवलं? किती किती बिचारी येणार आहे ती. बिचारी नाही, बालिश आहे ती. बालिश म्हणजे मॅच्युरिटी नाहीये तिच्यात. ते वेगळं रे, पण तिच्यासोबत जर झालं तर बरोबर नाही झालं असं. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? हेच म्हणजे आई गेली, वडील गेले, लग्न काय मोडलं. ते आपल्या हातात नव्हतं. अरे असं कसं म्हणतोस तू? लग्न मोडणं आपण टाळू शकलो नसतो का? तेही आपल्या हातात नव्हतं. वासू, एकदा विश्वासात घेऊन दादांशी बोलला असतास तर. तुला काय वाटतं, मी तसं बोललो नसेन का? अरे पण मग बोलला का नाहीस? अगं मी माझ्या परीने ट्राय केलं खूप. ट्राय वगैरे काही नसतं रे, तू स्पष्ट बोलायला हवं. मी सांगितलेलं होतं उर्मी, पण मी सांगायला गेलो आणि तेव्हाच नंदिनीचे बाबा गेल्याची बातमी आली. त्यानंतर वेळ नाही मिळाला का तुला? त्यानंतर ते तिला घेऊन आले. पण तरी तू. हे बघ उर्मी, मला जे शक्य होतं ना ते सगळं केलं मी, पण एका पॉइंट नंतर दादा कोणाचंच ऐकत नाही. त्यांना हवं तसं ते सगळं करतात, ते सगळं ठरलेलं असतं. आणि अशा वेळी माझ्यासमोर 2च पर्याय होते, एकतर दादांना न दुखवणं किंवा तुझ्याशी लग्न करणं. आणि ते करून जर मी चूक केली असं तुला वाटत असेल तर मग तू बोल मला. अरे पण मी बोलते कुठे, आपण डिस्कस करतोय ना. ज्या डिस्कशन मध्ये माणसाला दोष दिला जातो ते डिस्कशन नाही राहत. वासू, मी समजून घेण्याचा प्रयत्न करते ना. वासू आता आपण नको ना चिडूया एकमेकांवर. सगळेच माझ्यावर चिडलेत, आता तूही चिड, तेवढंच बाकी राहिलंय. अच्छा बाबा सॉरी. गरज नाहीये त्याची. अहो मी चुकले. मला काम आहे उर्मी. मला पण काम आहे. स्टॉप इट. तेच म्हणते मी.
स्टॉप इट. काय या हसण्याचा अर्थ काय? मला तुमच्याकडे काम आहे. अगं अरे दार तरी बंद करू की नको? काय कुठं काय? मग असं का बघतोयस? माझ्या बायकोकडे पाहतोय मी. असं जा ना, असं नको बघू. अरे तुला त्रास होतोय तर तू नको बघूस. अरे बघितलं नाही तरी जाणवतं ना मला. त्याला आता मी काहीच करू शकत नाही. काम आहे ना तुला, मग काम कर. एकतर माझं मन तू डायव्हर्ट केलंयस. चल उठ वाचू, उठ आणि आता कामाला चल. तुझ्या की माझ्या? पासू पुरे आता वेड्यासारखं नको वागू. वेड्यासारखं? वेडा झालोय मी माझ्या बायकोसाठी. वेडा झालोय. देवा मला वाचव. वेडा झालोय मी माझ्या बायकोसाठी. वेडा 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 वेडा. देवा मला माझ्या बायकोपासून वाचव. वेडा झालोय. वेडा कुठे जाशील? कुठे जाशील? हॅलो. हॅलो उर्मी. हा बोल बाबा. अगं काळजी वाटत होती ग मला तुझी. काळजी का रे? उर्मी काय झालं ग बाळा? सगळं ठीक आहे ना? मी एकदम मज्जेत. तू स्वयंपाक केलास आज? स्वयंपाक मी का म्हणजे असं का वाटलं असेल तुला? काही नाही ग, सहजच माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं. बरं ऐक ना बाबा, मी तुला नंतर करू का जरा फोन? का? अरे काही नाही, ते वासू पडला. पडला? पडला म्हणजे धडपडला रे. चल मी नंतर करते तुला फोन. आणि ऐक, काळजी नको करू, मी एकदम व्यवस्थित. चल. काय रे, काय झालं? काय म्हणजे हसत होती, खेदळत होती का बोलत होती काही कळतच नव्हतं ग. तुला काय झालं खेदळायला? काही नाही. अरे झालं का तुझं समाधान आता? समाधान म्हणजे? नाही नाही म्हणजे मग अशी तुला असं वाटत होतं ना की तुझ्या मुलीला तिथे राबवत असतील, तिचा जाच करत असतील, छळ करत असतील वगैरे वगैरे. मला असं काही वाटत नव्हतं. हा, हे सगळे ना तुझ्या मनाचे श्लोक होते. हो का? मग मगाशी तू नाही का म्हणालास की त्याला चहा हवा होता, मग त्याचा त्यांनी करून घ्यायचा? पण हो, मला पटलं होतंच तुझं म्हणणं की बरोबर आहे, आता नवरा आहे तर चहा करावा ना बायकोनं त्याच्यासाठी. आता बाकी काही नाही तर निदान एवढी एक छोटीशी अपेक्षा पूर्ण करण्याला काय हरकत आहे ना? काय काय सांग ना, म्हणजे चूक आहे का एक छोटीशी चहाची अपेक्षा करणं बायकोकडून? किती चहा पिणार आहेस विद्या? एक छोटासा ग, पण विदाऊट भुणभुण. हा बर आणते. आणि तुला पण आण, नाही तर माझ्या तोंडाकडे बघत बसशील. फार बोलल्या रे अक्काबाई तिला. राहू दे ना माई, म्हातारा माणूस आहे ते. वाईट वाटलं असेल तिला फार. आपण बोलूया तिच्याशी. तुला माहित होतं का रे काय? पुनर्वसूचं? पुनर्वसूचं काय? हेच उर्मी वगैरे. हा कसा माहिती असणार ना माई? तुझ्याशी बोलतो ना तो. हे नाही बोलला तो. खरं नाही वाटत आहे मला. मला माहिती असतं तर मी सांगितलं नसतं का माई तुला? लग्न तरी नीट झालंय की नाही कोण जाणे. कोणास ठाऊक. लग्नाचे विधी नीट व्यवस्थित झाले असले म्हणजे मिळवलं. माई, दादांचं काय? त्यांचा राग नाही जाणार एवढ्यात. मला वाटतं पुनर्वसूनं हे घर सोडायला नको. मला तसंच वाटतं. पण दोघांनी डोक्यात राग नको घालून घ्यायला. आपण आहोत ना, आपण नाही होऊ द्यायचं तसं. हो बरोबर. आधी त्या मुलीचं बघते, मग
मनाला फार लागलं असणार हा तिच्या. बोल तिच्याशी आणि मला सांग काय बोलणं झालं ते. भूयाननुग्रह अहो भवता कृतो मे दंडस्त्वया मयी भृतो यदपि प्रलब्धः. यद्यपि तर ध नंतर हे कळलं रे मला. तू हे अर्थ सांग पटकन. हो भगवंता. असू. तर अर्थ लिही. भगवंता मी तुमचा अपराध केलेला आहे, त्या बदल्यात आपण मला दंडद्वारे शिक्षा करून खूप अनुग्रह केलेला आहे. आपण एक मिनिट, आपण मला दंडाची शिक्षा. दंडाची शिक्षा नाही, दंडद्वारे. तेच रे. हा. सांग. तर लिही. त्या बदल्यात आपण मला दंडद्वारे शिक्षा देऊन खूप अनुग्रह केलेला आहे. माई काय करताय रे? काम करतोय. ही पण? हो ती मदत करते मला. अगो बाई, येतं हिला? शिकते माई. मी नंतर येऊ का? नाही नाही थांब ना. उर्मिशीच जरा बोलायचं होतं रे. हो बोला ना माई. हे तुला राग नाही ना आला फार? कशाचा? नाही हो माई. म्हणजे जरा जास्तच बोलल्या त्या. पण काय करणार, म्हातारं माणूस. मलाही फार काही बोलता येईना. पण तू मनाला लावून घेऊ नकोस. हं, म्हणजे तशा आहेत फटकळत्या, पण मनानं निर्मळ आहे. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण बोललो उर्मिला? अरे काही विशेष नाही रे. त्या नंदिनीच्या अक्का आहेत ना, त्या जराशा रागवल्या, पण ते पण फार काही नाहीये. कसं आहे, एकदम आजीच्या वयाच्या आहेत ना माझ्या, आणि आजी पण ओरडते की किती वेळेला मला, पण मी घेते का मनाला लावून? काही नाही, एका कानाने ऐकायचं, हो म्हणायचं आणि मग सोडून द्यायचं. हो पण कशाबद्दल बोलल्या त्या? ते जाऊ दे ना, ते आमच्या बायकांचं. तू नको पडू त्यात मध्ये. हा अरे पण सांगते म्हटलं ना, झालं आता, ते गेलं. कशाला त्याच्यावर चर्चा करायची? हा माई तू सांग मला काय झालंय? अरे म्हणजे काही नाही, असंच आपलं. म्हणजे ही म्हणाली चहा करू का, तर त्या म्हणल्या सगळ्यांचाच कर. म्हणजे त्यांचा स्वभाव माहितीये ना तुला. एक तर त्यांना या पोरींचं काही पसंत पडत नाही. नंदिनीलाही बोलत असतात सारख्या, कुमुदलाही फटकारत असतात, मलाही बोलायचं सोडत नाहीत त्या. आता वयानं मोठ्या आहेत ना, आपण काय बोलणार त्यांना? नाही म्हणजे चालू दे तुमचं, मी नंतर बोलते हा तुझ्याशी. काय एवढं फालतू कारण होतं? कशाला लपाछपी करत होतीस? अरे ते फालतू होतं ना, म्हणूनच. बरं चल सुरू करू काम. हे ऐक ना, तू कर ना टाईप थोडा वेळ, मी जरा जाऊन येते. आता कुठे? गवती चहा कुठे मिळतो ना हे विचारून येते. मला माहितीये, चल मी सांगतो. कशाला? तू बस ना, तू काम कर, मी बघून येते. बस बस. हा माई, काय ग? थँक्यू. कशाबद्दल? ते वासू समोर तुम्ही पुनर्वसू. पुनर्वसू नाव आहे त्याचं.
हा पुनर्वसू समोर तुम्ही नवऱ्याला अरेजारे करत नाहीत आपल्याकडे. का? आदर नको दाखवायला. वयानं मोठा आहे म्हणून तरी. पण थँक्यू, तुम्ही त्याच्यासमोर अगदीच सांभाळून घेतलं. उलट मलाच तुझं कौतुक वाटलं बाळा. एवढं रामायण झालं पण तू त्यातलं काहीही सांगितलं नाहीस वासूला. त्याला खूप वाईट वाटलं असतो, आधीच खूप स्ट्रेसमध्ये. बघ ना, काहीच्या काही होऊन बसलं. बोलला असता आधी आम्हाला तर कशाला आम्ही तरी ठरवत बसलो असतो एवढं सगळं. चुकलं आमचं. तुझं काही चुकलं नाही. आता त्याची चूक ती माझी चूक ना माई. आणि तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अर्धांगिनी आहे ना मी त्याची. एवढी शिकली आहेस तरी तुला असं वाटतं. आणि बोलतेस किती छान ग. चांगला संसार करशील. थँक्यू माई. असंच एकमेकांना धरून राहावं लागतं. मलाच वाईट वाटत होतं अक्काबाई तुला बोलत होत्या तेव्हा. तू नको हा मनाला लावून घेऊस. नाही नाही अहो, त्यांचा प्रॉब्लेम समजू शकते मी. आणि त्यांना राग येऊच शकतो माझा. त्यांचा काही दोष नाहीये. बाई, दुसरी कोणी असती तर बॅग भरून माहेरी जायला निघाली असती. पण मी जायला आलेच नाहीये ना माई.